मेहनत एवढी करायची आहे की आपल्याला त्या लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे. आपल्याला त्या लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे की जे म्हणत होते तू हे करू शकत नाहीस. तर मित्रांनो, आपल्याला अशा लोकांना चुकीचं सिद्ध करण्यासाठी मेहनत करावी लागेल, अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला यश मिळवावंच लागेल. या 4 वाक्यामध्ये वेगवेगळ्या 4 कॉन्सेप्ट्स आहेत. हिज हेअर्स हॅव टर्न ग्रे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस आपण केसांबद्दल जनरली बोलतो, कॉमनली बोलतो, जरी केस आपल्याला खूप असले तरी देखील आपण केसांबद्दल बोलत असताना हेअर हा जो शब्द आहे, तर हेअर हा शब्द नेहमी काय केला जातो, सिंग्युलर वापरला जातो, प्लुरल वापरला जात नाही. हेअर हा शब्द अशा पद्धतीने वापरला जातोय. हेअर ज्यावेळेस आपल्याला म्हणायचंय त्याचे केस पांढरे आहेत, तर आपण असं म्हणू शकत नाहीत हिज हेअर इज व्हाईट. तर पांढऱ्या केसाला इंग्लिश मध्ये म्हणतात ग्रे हेअर. व्हाईट हेअर हे चुकीचं आहे, तर काय म्हणायचं आपल्याला, ग्रे हेअर म्हणायचं आहे. तर केसांबद्दल आपल्या 2 संकल्पना माहित असणे गरजेचं आहे. हेअर हा शब्द नेहमी सिंग्युलर वापरला जातो आणि पांढऱ्या केसांना व्हाईट हेअर म्हणत नाहीत, तर ग्रे हेअर म्हणतात. मग याच्यामध्ये पहिलं वाक्य बरोबर आहे का, तर चुकीचं आहे. याच्यामध्ये हेअर्सला यस लावलेलं आहे आणि याला अनेक वचन केलेलं आहे. याच्यामध्ये पाहिजे होतं हॅज आणि इथं पाहिजे होतं फक्त हेअर. हिज हेअर हॅज टर्न ग्रे. अशा प्रकारे हे वाक्य जर लिहिलं असतं तर हे वाक्य बरोबर झालं असतं. दुसरं वाक्य बघू. या वाक्यामध्ये वेजेस हा शब्द आहे. वेजेस हा शब्द परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा शब्द आहे. बघा, लक्षात घ्यायचं, वेजेस हा जो शब्द आहे, मग या ठिकाणी वेजेस, द वेजेस ऑफ सिन इज डेथ. बऱ्याच जणांना असं वाटेल की वेजेस हा शब्द प्लुरल आहे, मग या ठिकाणी आर असायला पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे का, तर हे वाक्य बरोबर आहे. इथं इजच बरोबर येत आहे. का बरोबर येत आहे, कारण मग वेजेस या शब्दाचा अर्थ मजुरी असेल तर त्याला प्लुरल वापरा, आणि वेजेस या शब्दाचा अर्थ जर शिक्षा किंवा पनिशमेंट असेल तर त्याला आपण सिंग्युलर वापरत असतो. पापाची शिक्षा जी आहे, तर पापाची शिक्षा ही काय आहे, मृत्यू आहे. या वाक्यामध्ये वेजेस हा जो शब्द आहे तर कुठल्या अर्थाने वापरलाय, पनिशमेंट या अर्थाने वापरलेला आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी हा शब्द सिंग्युलर वापरणं बरोबर आहे आणि म्हणून हे वाक्य बरोबर आहे. हे देखील वाक्य एमपीएससीने बऱ्याच परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवायचे, वर्क हा जो शब्द आहे, तर वर्क या शब्दाला पण आपण प्लुरल करत नाहीत, तर या ठिकाणी काय पाहिजे, वर्क असं पाहिजे. मेनी शब्दाच्या नंतर प्लुरल काउंटेबल नाउन असतंय आणि मच या शब्दाच्या नंतर नेहमी अनकाउंटेबल नाउन वापरलं जात आहे. तर याच्यामध्ये वर्क हा जो शब्द आहे तर हा अनकाउंटेबल नाउन आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी वर्क्स इथंही वाक्य चुकलेलं आहे आणि या वर्कसाठी आपण मेनी पण शब्द वापरू शकत नाहीत, म्हणजेच या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. मग हे वाक्य बरोबर कसं होईल, तर हे वाक्य अशा पद्धतीने बरोबर होईल, आय हॅव मच वर्क टू डू. तर हे वाक्य असं बरोबर होईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. लगेज हा शब्द बरोबर आहे, ज्याचं प्लुरल केलं जात नाही, लगेजेस होत नाही, त्यामुळे लक्षात ठेवायचंय या वाक्यामध्ये लगेजेस आहे आणि म्हणून या ठिकाणी हे पण वाक्य चुकीचं आहे. तर या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे, तर बी हे वाक्य बरोबर आहे.